नमस्कार. आज 6 जुलै 2026 आणि मला एक सांगायला आवडेल तुम्हाला की ह्याचा जो क्रम आहे, सिक्वेन्स आहे, तो कसा असला पाहिजे माझ्या अभ्यासाचा. जेव्हा तू पहिल्यांदा उद्या पुस्तक उघडशील, तेव्हा तुला यू ओपन युअर फर्स्ट चॅप्टर ऑफ युअर कोर्स बुक. ठीक आहे. कोर्स बुकचं फर्स्ट चॅप्टर ओपन कर. फर्स्ट चॅप्टरमध्ये जे ग्रामर आहे ते अगदी नीट समजून घे, काय आहे ते, कशी रचना आहे त्याची, कसं ते फॉर्म्युलेट केले गेले, कसं ते आपण करू शकतो. ते यूट्यूबवर एकदा नीट लक्षपूर्वक बघ कसं केलं आहे. वाटल्यास 2 व्हिडिओज बघ, 3 व्हिडिओज बघ, ॲज यू विश. आणि ते तुला जे काही समजलं ते एक बुक मेंटेन कर. एका बुकमध्ये तू ते सगळे लिहून काढ, सगळे तुला काय यातलं कळलं आणि कसे सेंटेन्सेस फॉर्म करायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे तू फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करशील तेव्हा तेव्हा आय वॉन्ट यू टू, म्हणजे जेव्हा तू एक्सरसाइज सॉल्व करतोस तो कुठला, किंवा 9A म्हणा, 1A म्हणा, 1B म्हणा, जो तू एक्सरसाइज सॉल्व करतोस ना, तो एक्सरसाइज एकदा सॉल्व करून झाल्यानंतर मग गिव युअर ओन कमेंट. डिस्कस द टॉपिक. प्रत्येक एक्सरसाइज जो आहे तो एक टॉपिक असणार आहे. प्रत्येक एक्सरसाइज जो दिला आहे ना, तो एक टॉपिक असतो फॉर यू टू डिस्कस, नॉट जस्ट टू सॉल्व अँड गो अहेड. तर ते टीचर कसे आपल्याकडनं करून घ्यायचे, आपण एक्सरसाइज करायचो ते हावाला, त्यानंतर मग आपण त्याच्यावरती तुमचे कमेंट काय, तुमची प्रक्रिया काय, तुमचं हे काय, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल आणि तुमचे काय मत आहे, सगळं ते डिस्कस करून यू कॅन टेल. फॉर दॅट पहिल्यांदा तुला डिफिकल्ट जाईल, आय नो, आय डाऊट. बट तू जे ग्रामर शिकलास ते ट्राय टू यूज दॅट ग्रामर और वॉट एव्हर ग्रामर यू हॅव स्टडीड अर्लियर. ठीक आहे. असं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही की पहिला ग्रामर पहिल्यासाठीच असतो. यू कॅन ऑल्सो यूज द फर्स्ट ग्रामर इन द लास्ट चॅप्टर ऑल्सो, म्हणजे मिड चॅप्टर ऑल्सो, म्हणजे 5व्या का 6व्या चॅप्टरमध्ये पण आपण वापरू शकतो. तो असं आहे. ठीक आहे. तू तसं 1 बाय 1 ट्राय डुईंग लाईक दॅट. आणि म्हणणं लिहून पण काढत जा, काय तुला वाटतं याच्याबद्दल, काय डिस्कस करा असं वाटतं आहे. फॉर दॅट यू नीड वोकॅबलरी, फॉर दॅट यू नीड ग्रामर. पहिल्यांदा तर त्रास होईल, तुला खूप त्रास होईल पहिल्यांदा, बट इट विल फोर्स यू टू थिंक ॲट अ हायर लेवल. इट विल फोर्स यू टू थिंक ॲट अ डीपर लेवल. ते तुला डीपर लेवलला ती नॅरो डीप जाऊन तुला ते विचार करायला भाग पडेल. अँड दॅट्स वॉट आय वॉन्ट. तू जेवढं ते करशील, जेवढं ड्रिल डाऊन करशील, तेवढं तुला ते आणखीन समजेल की कसं वाक्यरचना कशी फॉर्म करतात ते. मग असं गो 1 बाय 1 जा, आणि वेन यू फिनिश अ चॅप्टर, ठीक आहे, आणि त्यानंतर मग गो विथ उबुंग बुक ऑल्सो. असं करून यू हॅव फिनिश्ड 1 चॅप्टर. उबुंग शूपमध्ये पण असंच फॉलो करण्याचा प्रयत्न कर. हा, पण अगदीच डीप न जाऊ नको की काय वगैरे पूर्ण. बट तुझं कमेंट्स काय, तुला काय वाटतं, 1 लायनर 2 लायनर, वॉट यू फील, वॉट यू तुझे कन्क्लुजन काय असणार आहे. ॲटलिस्ट 2 लाईन्स, 2 लाईनच्या वर नको जाऊ, 2-3 लाईन्स ठीक आहेत जात, आणि हे कर. आणि जेणेकरून तुझं ग्रामरवर थोडंसं असं यू शुड बी एबल टू यूज द ग्रामर अँड लँग्वेज अँड वोकॅबलरी. ठीक आहे. मग त्यानंतर मग आपण असेच चॅप्टर्स कंप्लीट करू. तर तुझ्याकडे काहीच टाईम नाही, तुझ्याकडे काहीच दुसरी कुठली कमिटमेंट नाही आहे, राईट. सो जर तू दिवसभर बसलास त्याच्यावरती, तर तर पुढच्या 1 महिन्यामध्ये तुला विजिबल प्रोग्रेस दिसेल की आपण काहीतरी करतो आहे, आपल्याला काहीतरी जमतं आहे. आपण काय आपलं पहिल्यापेक्षा, आय डोंट नो वॉट हॅपन टू मी, बट पहिल्यापेक्षा मग थोडंसं जरा मला फरक पडला आहे मला, असं तू म्हणशील मला. तुझं जे कमेंट आहे जे आहे ते 7 ऑगस्टला मी घेणार आहे, किंवा 6 ऑगस्टला मी घेणार आहे.
तो मी कमेंट तुझ्याकडून घेणार आहे यूट्यूबवरती. हे जे टाकतो ते पण यूट्यूबवरच टाकतो, लक्षात ठेव. ते मला आणि कमेंट मला पाहिजे तो. आणि अजून एक आहे की जर का तू असंच फ्लिप करत राहिलास तुझे आयडियाज, तर मग तुला माहिती आहे काय 20 तारखेत अजून तुझ्याकडे 20 दिवस आहेत. अजून 27th ऑफ जुलैला मी आय वुड लाईक टू कॅन्सल एव्हरीथिंग. पण 27 तारखेपर्यंत जर का तू कन्सिस्टंट राहिला, 27 तारखेपर्यंत जर का तू कन्सिस्टंट राहिलास तर मग आहे चान्सेस आहेत थोडेसे पुढे जाण्याचे. पण जर का हे असंच चित्र मला समजा 27 जुलैपर्यंत दिसलं तर नक्कीच मी ते कॅन्सल करेन. आणि असं माझं वागणं चेंज झालं पाहिजे तुझं 27 तारखेपर्यंत. तर तुला जो प्रश्न कुठला अडला असेल तर तू व्होकॅब्लरी समजत नसेल तर तुझ्याकडे डिक्शनरी पण आहे. डिक्शनरीमध्ये आपण व्यवस्थित आपण लिहू शकतो काय आपल्याला नाही आवडत, म्हणजे काय आपल्याला माहीत जे येत नाही ते. जे आपल्याला येत नाही ते आपण डिक्शनरीत लिहू शकतो आरामात. आणि जो वर्ड आपल्याला कळला नाही त्याचं आपल्याला माहिती आपल्याला त्या शब्दाचं मिनिंग कळलं तर आपण त्याचे मिनिंग आपण त्याचं सेंटेन्स पण बनवू शकतो. नुसतं एवढं कर पुढचा 1 महिना, नुसतं एवढं. आय एम गॅरंटीड समथिंग पॉझिटिव्ह विल हॅपन टू यू. काहीतरी तरी पॉझिटिव्ह तुझ्याकडे होणारच होणार आहे. ठीक आहे. आणि लिहून पण काढत जा. ठीक आहे. तुला तो प्रश्न तुला जसं तू बोलतोस तसं लिहून पण काढत जात जा की मला असं असं वाटलं याच्याबद्दल, म्हणजे ही कमेंट आहे याच्याबद्दल, दॅट इज मायनर मायनू. ठीक आहे. नक्की कळव मला काय काय नेमकं झालं ते. तब तक के लिए गुड बाय.